मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सगळे सोयरे या अध्यादेशाबाबत हरकतींना मुदतवाढीची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती, पण ही मागणी फेटाळण्यात आली आहे। त्यामुळे आज 18 फेब्रुवारी मंत्रालयात सुट्टीच्या दिवशीही 266 अधिकारी काम करून याबाबत कार्यवाही करतील। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आज आंदोलनाचा 9वा दिवस असल्याने त्यांची प्रकृती स्थिर असून या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा देखील सक्रिय झाल्या आहेत। मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात सगळे सोयरे या अध्यादेशाचा कायदा पारित करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग रात्रंदिवस कामाला लागली आहे। रविवारचा दिवस असूनही 266 अधिकारी कामावर आहेत। या संदर्भात सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम 2000 नियम 2012 यामध्ये दुरुस्तीसाठी 26 जानेवारी 2024 ला अधिसूचना काढली होती। त्यावर सुमारे 4 लाख हरकती प्राप्त झाल्या आहेत। या हरकतींचा निपटारा करण्याचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे। यात एकाच व्यक्तीने अनेक हरकती घेतलेले असल्यास ते शोधण्यासाठी हरकती घेतलेल्यांची नावे, संपर्क आणि दूरध्वनी क्रमांक संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। हे काम लवकरच पूर्ण करून सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे। या प्रक्रियेला आगामी काळात न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे याविषयी कोणत्याही समाजाने हरकती घेऊ नये म्हणून सर्व कामकाजाचे व्हिडिओ चित्रण करण्यात येत आहे। सुट्टीच्या दिवशी देखील मंत्रालयात 266 अधिकारी सचिव भांगे यांच्या उपस्थितीत या विषयावर काम करीत आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन आणि आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्याचे संकट अशा क्लिष्ट स्थितीत सामाजिक न्याय विभाग या संदर्भात कार्यरत आहे। त्यामुळे शनिवार आणि रविवारसह सोमवारी होणाऱ्या शिवजयंतीच्या रजेच्या काळातही हा विभाग काम करणार आहे।